प्रकाश सोळंके माझ्यासोबत आहेत. दादा मतदारसंघातले कोणते मुद्दे उपस्थित करणार आहेत लक्षवेधीमध्ये? आज 293ची चर्चा आहे. सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव आहे आणि त्याच्यावरती प्राधान्यानं शेतकऱ्याच्या अतिवृष्टी, त्याच्यामुळे झालेलं नुकसान, अशा अनेक प्रश्नावरती मुद्दे मी उपस्थित करणार आहे. दादा तुमच्या मतदारसंघामध्ये पाहिलं गेलं तर दोन नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या आहेत. माजलगाव असेल, धारूर असेल. काय वाटतं विजयाचा विश्वास वगैरे आहे? टफ फाईट झाली. 100% खात्री आहे विजयाची. कारण आम्ही जो जाहीरनामा आणि त्या जाहीरनाम्यातून लोकांना जे शहराच्याबद्दल पुढच्या 5 वर्षात काय काम करणार हे अगदी स्पष्टपणे लोकांना सांगितलेलं आहे आणि त्यामुळं आमच्या विजयाची खात्री आहे आम्हाला. दादा खरं पाहिलं तर धारूरमध्ये जे आहे ते पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहतो, तिथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे. मात्र त्यावर आता काही मार्ग वगैरे नाही, आता ते नळ योजनेचं काम चालू आहे. 50% काम पूर्ण झालं आहे. उर्वरित 50% पुढच्या 6-8 महिन्यात आम्ही पूर्ण करणार आहे. दादा खरं तर तुम्ही महायुतीमधलेच नेते आहेत. धनंजय मुंडे असतील किंवा पंकजा मुंडे असतील, तुमच्यामध्ये सातत्यानं जे आहे ते शाब्दिक वेगवेगळ्या चर्चा होत आहेत, वादविवाद पाहायला मिळतात. नाही, असं काही नाही आहे. काही वाद वगैरे काही नाही आमचा. ते त्यांच्या परीनं बोलतात, आम्ही आमच्या परीनं बोलतो. ओके, धन्यवाद. हे होते प्रकाशजी सोळंके, माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार. मात्र त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅनसोबत सुरेश बिडिया, नागपूर.